आपल्यासोबत विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे आहेत। उमाताई, आज धर्मांतर कायद्यासंदर्भात तुम्ही एकदम आक्रमक भूमिका घेतलेली बघायला मिळाली। काय नेमका तो राग होता, रोष काय होता नेमका? खरं पाहायला गेलं तर 11/7/2024 साली मी एक औचित्याचा मुद्दा मांडला होता की पंडित रमाबाई मिशन जी संस्था आहे त्या संस्थेच्या मध्ये 2023 मध्ये त्या 2 मुली गेल्या होत्या। त्याच्यामध्ये त्यांचे आईवडील कोविडमध्ये गेले होते आणि कोविडमध्ये आईवडील गेल्यानंतर त्या मुलींना तिथे शिक्षणासाठी म्हणून त्या मावशीच्या माध्यमातून गेल्या होत्या, परंतु त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार झाला, त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावला, त्यांच्याकडनं शौचालय धुवून घेणं त्यांनी नाही ऐकलं तर, त्यांच्या कृष्णाची मूर्ती फोडणं, त्यांच्यावरती अत्याचार करणं, तसंच अजूनही काही मुलींवरती होत असेल तर त्यावेळेला मला असं सांगण्यात आलं होतं की आपण समिती स्थापन करू आणि त्याचा चौकशी करू, परंतु गेले 1 वर्ष झाली समिती स्थापन झालेली नाही। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही समिती स्थापन केलेली आहे, तर मग त्याचा अहवाल कुठे आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर त्याचा अहवाल 1 महिन्यामध्ये देऊ असं गृहमंत्री पंकज भोई यांनी आश्वासन दिलेलं आहे। ते पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे, परंतु तेच करत असताना नुसतंच पंडित रमाबाई मिशनमध्येच ख्रिश्चन होत असं नाही, तर आता सांगलीतली एक महिला जी 7 महिन्याची गरोदर होती आणि तिला आत्महत्या करायला लागली। गेले 4 वर्ष झाले तिच्यावरती ख्रिश्चन हो म्हणून मागे लागलेले त्यांच्या सासरची लोक, आणि अशा पद्धतीने समाजामध्ये जे घडतंय त्यामुळे आम्ही मागणी केली की धर्मांतर विरोधी कायदा हा झाला पाहिजे। 10 राज्यांमध्ये आहे, मग आपल्याकडे का होऊ नये म्हणून अशी मी मागणी केली आहे। पण ताई, आपण जसं म्हणालात की 2024 हा मुद्दा आहे, 1 वर्ष झालं तरी अहवाल अजून हाती आला नाहीये। हा अहवाल हाती येण्यासाठी उशीर नेमका काय होतोय? कुठे नेमका लूपहोल्स आहेत? आता उशीर झालेला आहे। मी मागणी केली तर 1 महिन्यामध्ये तो अहवाल आम्ही आणून देऊ, आणि नुसताच अहवाल तुम्ही आणाल असं नाही, तर अहवाल आल्यानंतर त्याची कॉपी आम्हाला पाहिजे, त्याची बैठक लागली गेली पाहिजे, आणि जी संस्था आहे त्या त्या संस्थेची हे काढून घेण्यात यावी अशी सुद्धा मागणी केली। पण जो रेफरन्स आपण दिलेला आहे 1 वर्षापूर्वीचा, आणि त्यानंतर आता सांगलीची ही घटना ताजीच आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये इतक्या गंभीर गोष्टी होत असताना देखील अशा संदर्भात कायदा आणण्याची मागणी आज आपण करताय। समितीच्या अहवालाला 1 वर्ष उशीर होतोय। या सगळ्या गोष्टी गांभीर्यानं घेतल्या पाहिजेत, या संदर्भात काय? मला तर असं वाटतं की निश्चितच हे शासन हे गांभीर्याने घेईल, कारण ज्या पद्धतीने आज समाजामध्ये ही कीड पसरत चाललेली आहे की ख्रिश्चन मिशनरी ही हिंदूंना ख्रिश्चन करत चालली आहे, तर निश्चितच मला विश्वास आहे माननीय देवाभाऊंवरती की तो कायदा ते आणतील लवकरच। पण मग 2024 ला आपलं सरकार होतं, मग प्रश्नचिन्ह उपस्थित करताय। झाला उशीर, ठीक आहे, परंतु देर आहे दुरुस्त आहे। 1 महिन्याचा वेळ दिलाय। पण या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण पाठपुरावा कशा पद्धतीने करणार आहात? 1 महिन्याच्या कालावधीत पाठपुरावा तर करणार आहोत, परंतु गृहमंत्र्यांकडे मागणी केली की तो अहवाल आल्यानंतर आमची बैठक घ्यायची आणि बैठकीमध्ये तो अहवाल सादर करायचा। विरोधी कायद्यासंदर्भात काय नेमके मुद्दे मांडलेत त्यांनी? काय सकारात्मक आहे का सरकार? सरकार सकारात्मक आहे। त्यांनी सांगितलं की पुढच्या अधिवेशनामध्ये आम्ही तो कायदा आणू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरापर्सन विक्रम सह, वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।